आशा, हे आशा, लय त्रास होतो का ग? वाईस बरं आहे आता. खरं तर माझं चुकलंच बघ आशा. तुला एवढा कामाचा ताण पडतोय, लोड पडतोय, मला कळायला पाहिजे होतं. तो माझ्या कामाच्या हलगर्जीपणामुळे माझ्या लक्षात राहिलं नाही. माझ्या जीवाला लय घोर लागलाय बघ आशा. हवं कामात तेवढं दुखणं राहतेच. तुम्ही कशा पायी मनाला लावून घेताय? अगं खरंय तुझं आशा, पण मी तुला कुठली मदत करत नाही, कुठल्या कामाला हात घालत नाही, तर मग सगळं तुला करावं लागतंय. हे माझी चूक आहे की ग. आज धाकलं मालक आलं म्हणून दवाखान्यात नेता आलं, नाही तर आपल्या एकट्या कृष्णा बाळाने काय काय म्हणून केलं असतं बरं. मामे चल खाऊन घे बरं. उशे दे. अगं एवढ्या लवकर? आता आहे का गोळ्या कुणाला खायच्यात? मला वय. अगं पण कृष्णे एवढ्या लवकर भूक लागाय ना ग बाई. त्याला का असतं एवढं तवा? एक भाकरी दुधावर कुस करून खायची ना. मामा एकदम बरोबर बोलतोय. एक भाकरी कुस करून का, तर मी गोळ्या औषध आणि मलम दिलेलं आणते बरं का. अगं पण एक भाकरी जाईल का ग मला? जाती आपोआप, तू खा फक्त. मामी तशीच खायची. तुझ्यासाठी दुधामध्ये साखर बी घातल्या बरं का मी. बर बाळा, औषध वाळ्या नाही तर धाकलं मला गेल्यात ना. तो कवाच गेलाय, पण त्याचा काय बी भरोसा नाही मामा. तुला सांगते मी, जाईल तिकडं आणि स्वतःची कामं करत बसेल. त्या पत्र आपण गेलेलं बरं. मी जाऊन आली लगेच. मामीला समजा संपवायला लाव. हो हो. धाकलं मालक तुम्ही थांब. बसा. राहू दे. बसा. राहू दे. हे घ्या. औषध कशाला आणायचं? घ्या हो घ्या. ठेवा. बस बसा तुम्ही. बसा की. मी बसतो. बसा तुम्ही. बसा. मामी पोट भरून जेवा बर का. आणि फळं आणल्यात ना सगळी खायची. हे बघा, हे गोळ्या पण आणल्यात तुमच्या. आठवणीने वेळेवर घ्या. हा, काळजी घ्या स्वतःची. पण तुम्ही कशा पायी आणलंय समजा? हा, कृष्ण गेली असती की आणायला? अहो असू द्या हो. तुम्ही आमच्या घरच्यांचा शब्द कधीच पडू देत नाही. आणि कितीतरी वेळा असं झालंय की मामी आजारी असताना फक्त आमच्या शब्दा खातर कामावर आलं, आणि आम्ही तुमच्यासाठी एवढं करायला नकोय. आणि डॉक्टर काय म्हणलं माहितीये का? मामींच्या शरीरातलं कॅल्शियम कमी आहे. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. चांगलं चुंगलं खा, फळं खा आणि आराम करायचं मस्त. काम काय होत राहतील. आता तुम्हाला विश्रांतीची गरज आहे. पण नुसतं बसून करमतय वय तवा, आणि बसून आपलं पोट कसं चालायचं? नका काळजी करू, सगळं व्यवस्थित होईल. मामा मी आलो कृष्णासोबत बोलू. या. कृष्णा ए कृष्णा ऐक ना. अगं जाऊ दे किती विषय. अगं कृष्णा ऐक की, मला खरंच माहित नव्हतं मामी आजारी आहेत ते. ए बाळा, आपल्या मालकांसाठी चहा तरी ठेव ना. बरं थांब, मीच माझ्या हाताने ठेवतो. जगात एक नंबरचा चहा माझ्या मालकांसाठी. नको काय गरज नाही त्याची. असं कसं नको? माझ्या हातचा चहा एक नंबर असतो. माझ्या हातचा एकदा चहा प्याला ना, तुम्हाला वाटेल मामाने रोज चहा बनवला पाहिजे. थांबा बनवतो. कृष्णा, 4 जणांना चहा बनवाय किती पाणी ठेवू? 60 ml का 90 ml? मामा सवय मोडली ना, त्यामुळे गोळ होतो. पण माझी मेमरी लय शार्प आहे बरं का. फास्ट चालते एकदम. साखर किती टाकू? नाही कसं, ज्याचा त्याचा अंदाज वेगळा असतो ना, त्यामुळे विचारलेलं बरं. थोडीच साखर टाका. गोड जास्त आवडत नाही मला. मामा खूप बाजूला. कृष्णा मामे आणखी काय पाहिजे का ग तुला? नाही ना ग, बस एवढंच. अगं आणखी काय पाहिजे असेल तर सांग. 2 घास जास्त खा, तुला गोळ्या खायच्यात बरं का. वय कृष्णा अगं ते डीलचं. ए मामा, तू डबा खाल्ला का नाही? खाल्ला नसेल तर सांग, पडदिशी जेवायला वाटतं तुला. कृष्णा अगं मान्य आहे मला, माझंच चुकलंय. कारखान्यावर भाऊसाहेबांनी 6 महिन्याचा अहवाल बनवायचं लय महत्वाचं काम दिले, आणि तुझ्याशिवाय कुणीच करू शकत नाहीये. मामा तुला एक सांगते बरं का,
कसं आहे, मी काम केलं ना तरी बी माणसं मला अरे कावतात आणि नाही केलं तर म्हणतात तुझ्या वाचून आमचं काय अडतंय. म्हणजे नेमकं समजायचं तरी काय र मी. कृष्णे अगं एवढं आडून धरणं बरं नाही बाय. आता ते म्हणतायत ना का त्यांची चूक झाली म्हणून. मग ए बाळा, अरे काहीतरी महत्वाचं काम असेल, कमीत कमी भाऊसाहेबांसाठी तर नाही म्हणू नको. ठीक आहे, तू म्हणतोस म्हणून जाते, पण रागात कुणाचं नुकसान करायचा माझा स्वभाव नाही. ठीक आहे, मी थांबतो मग बाहेर. नको नको, तुम्ही कशाला थांबताय? तुम्ही व्हा की पुढं, माझी मी येते. आम्हाला चहा तरी घेऊन जा की. मामा उशीर होतोय त्यांना, नंतर पेतील चहा. मामी व्यवस्थित समजा संपायचं आणि औषधं वेळेवर घ्यायची, अजिबात काम करायचं नाही सांगून ठेवते तुला. हा आराम कर. मामा ऐक, मामीची काळजी घे, कुठं बी जाऊ नको, मी येईल तोपर्यंत. येते मी. चल. का थांबलाय तुम्ही सर? तुम्हाला पुढे जायला सांगितलेलं ना. अगं आता हाय गाडी तर चल की. नका काळजी करू, मी येळेत पोचते. कसं आहे, मला रस्ता बी माहित आहे, पाय आहेत मला, आणि कसं जायचं ते बी कळतं. अगं कवा यायची गुरुजी? किस्ता या झालाय. आता काय सांजपारीच येते ती का काय कुणास ठाऊक. अगं रायाची पत्रिका नुसती हातात जरी घेतली ना तरी माझा जीव घाबरा घाबरा होतो बघ. रंजे, सटवीचा लिखाण कधी नाही चुका, मग कशा पाय टेन्शन घ्यायचं एवढं? तसं बी ह्याच्यावरचा तोडगा मी तुला आधीच सांगितलाय की. बरं झालं बघ गुले, तू डोसकं लावलंस, नाहीतर मला एकटीला काही सुधारतंय वय. अगं ते बघ आलंच. नमस्ते गुरु. शुभला शुभला शुभला. या की गुरुजी, बस. गुरुजी, पोरीकडच्यांचा हुकार आलाय, तेवढी दोघांची पत्रिका बघून तेवढा मुहूर्त काढा आणि ठोकळ ठोकळ जुळतीये का सांगा. बघूया बघूया, एक मिनिट. गुरुजी, तसं बी थोड्याच दिवसांचा प्रश्न आहे, नाहीतरी लगीन झाल्यावर पोरगी मरणारच आहे. मग पत्रिका जुळली काय आणि नाही जुळली काय, काय फरक पडतोय तेव्हा? आणि आपल्या रायाची आणि अंतराची पत्रिका जुळलीच होती की चांगली. हे बघा, पत्रिका बघणं कधीही उत्तम, आणि आपल्या रायाची तर पत्रिका एकदम जोरात आहे. हा गुरुजी, आपल्या हातात आहे ती पत्रिका पोरीची आहे, रायाची पत्रिका ही काय टेबलावर आहे. पोरीचीच पत्रिका आहे. आता बघा, हे एक मिनिट, ही राहू केतू आणि हे बघा, ही मुलीची आणि ही राया. हा 27 गुण जुळतात, 27. हो म्हणजे एक मिनिट, आता हे बघा, आता मुहूर्त जर म्हटलं, पुढच्या महिन्यातला पहिला गुरुवार, उत्तम मुहूर्त. देऊया उडून बार. मग गुरुजी, आपण तोच मुहूर्त ठरवून टाकूया. हो चालेल चालेल. बोले, अगं आपण एक पायरी तरी वर चढलो, पण तू यातलं काही कुणासनी बोलू नकोस. येळ आल्यावर सांगूया समदेसनी. मी देवासमोर साखर ठेवून येते. गुली 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 गुली. अजून तरी माझ्या मनासारखं काय होईना, तर एक दिवस माझ्या मनासारखंच होणार, त्याची खबरदारी मीच घेणार. राम राम मालक. राम राम. काय काय आलं? काय नाही, चाललोय असंच.
काय गाडीतलं पेट्रोल संपलं काय? संपलं असलं तर मी माझ्या गाडीतलं काढून देतो. नाही नाही, तुम्ही जाओ. छोटे मालक, आज दौरा काय आणि चालत कुठे निघालाय? चाललोय कृष्णाच्या माग. हा कृष्णाच्या मंदिरात चालत जायचं ठरवलंय आज. बर बर, येऊ का? हा. राम राम छोटे मालक. राम राम. काय हो, गाडीला काय झालं? क्लच तुटलाय. एवढं ना? अहो मग थांबा की मी गॅरेजवाल्याला घेऊन येतो. नको नको, मी घेतो करून. बरं, काय लागली अडचण तर सांगा मला. हा, हा. हा. राम राम. अहो सर, तुम्हाला म्हणले होते ना पुढे जावा, मग कशाला मागे मागे येत आहे? 4 चौकात उगाच बोलायला इशे घावल का? आबरू काढून घ्यायची हौसच आहे तुम्हाला? तुला काय प्रॉब्लेम आहे? गेली तर माझी आबरू जाईल. वाकडे ते शिरायचं का तुला? कृष्णे, तुला ही त्रास देतोय का? मला सांग नुसतं काय असतं ते दाखवू द्यायला. काही नाही र. मग कृष्णाच्या माग माग हिंडतोय, तुला काय याड लागलंय का? आणि गाडी बिघडली म्हणल्यावर तिकडे गॅरेज मध्ये जा की. माझं डोकं लय तापलंय, आत्ताच सांगतोय तुला, नाहीतर तुलाच गॅरेज मध्ये मोडून टाकीन. मोड बर, हात लावून दाखव बर. मुंजा, कशाला कोणाच्या बिना आधी लागतोस? ही बघ की कसा बोलतोय मला. जाऊ दे र, तू कुठे निघालेस इकडं? काय आता हे प्रश्न झाला का? आता मी इकडे आलोय म्हणलं तुला थोडं आलो असेल का नाही? हा, ही तर फिक्सच आहे. आता तू म्हणते म्हणलं ह्याला नंतर बघतो, नाहीतर दाखवला असता हिसका माझा. तू दाखवणार आहे मला हिसका? हा, हिसका बसला खांद्याला. ए कृष्ण चल. कसं समजवायचं हे रणजीला? कृष्णा रायाचं लगीन होणं लय महत्वाचं आहे. एकदा का त्यांचं लगीन झालं का नाही की पद्धतशीर डाळशीच त्या आशीला मला आयुष्यभराची अद्दल घडवायची. लय तोऱ्यात असते त्या मामी भातची. एकदा का त्यांचा असा नांगा जिरवती का नाही की परत ह्या गुलीच्या नादालाच लागली नाही पाहिजे. आत्या, तुझी भाची आली आहे. तू माझीच आठवण काढत होतीस ना? तू का असं आलीस? आत्ताच तर आले, पण तू मला बघून काही खुश दिसत नाहीयेस. काय अडचण आहे का? तू मला दिलेलं प्रॉमिस लक्षात आहे ना तुला? अगं वय, चांगलंच दे ना ताई माझ्या. त्याचाच तर विचार करत होती मी आता. मग केली का नाही मुलगी फायनल? अगं हळू. सांग की. अगं रंजिनी पोरगी फायनल बी केली आणि मुहूर्त बी काढलाय. खरंच? मग काय तर. म्हणजे आता काही दिवसांचाच प्रश्न आहे. यार कसलं भारी फिलिंग आहे हे. कशाच आलंय डोंबल्याचं फिलिंग अन बिलिंग. मी तर रायासाठी वेगळीच पोरगी बघितली होती. का? आता दुसरी पोरगी कशाला? रंजन आत्याने बघितली काय आणि तू बघितली काय? पोरगी तर लग्नानंतर मिळणारच आहे ना. मी एका दगडात 2 पक्षी मारायचं ठरवलं होतं. तुला काय करायचं ते कर, पण लवकर कर. मला कधी एकदा या घरात सून म्हणून येते ना असं झालंय. तिकडे रोज आमच्या घरी ना वसुलीसाठी लोक येतात आणि दिवसभर डोकं खातात. वैताग आलाय ग मला त्याचा. बोली आत्या, तू काहीही प्लॅन कर, पण लवकरात लवकर या घरात माझी सून म्हणून एंट्री झाली पाहिजे. मला ना त्या दमदार एंट्रीचा फील घ्यायचा आहे. जरा दम काढ. आधी पहिली तर येऊ दे घरात. तिचा आधी कार्यक्रम करू आणि मग नंतर तुझी जुळणी करू. हा. काय मग झाली का हाऊस? तरी मी त्याला समजून सांगितलं बरं का, पण तुला तर माहितीच आहे त्याचं डोसकं किती गरम असतंय ती. बरं जाऊ दे, लाग कामाला. लाग कामाला नाही, लागूयात कामाला. काय? अरे माझ्या तोंडाकडे काय बघत बसलाय? जा 6 महिन्याच्या फाईल ऑर्डर घेऊन ये. डोकं ठिकाणावर आहे नव्ह का? आत्ता जा, जाऊन फाईल आण जा. काय झालं? अरे डोसकं बिस्कं फिरले काय? मला काम सांगतीय. कसं आहे पप्प्या, आपल्या कारखान्यासाठी आपण सर्वांनी मिळून हातभार लावायला पाहिजे. बरोबर ना विद्याताई? वय बरोबर ना सर? हो हो होय.
बरोबरच आहे की तिचं. अरे तू काय बघत बसलाय, कामाचं बघ काहीतरी. ती काय सांगते ते बघ. कारखान्याच्या कुठल्या बी कामात कमीपणा मानायचा नाही. अरे पण अरे तुला सांगितलेलं कळतं का? काय प्रत्येक वेळेस तुझं जर तर पण चालूच असतं. जा. बरं कसं तुम्ही पण इकडे येऊन बसा. व्यवहाराची माहिती तुम्हाला असेलच, मला पण द्या. अहवाल तयार करायला जरा सोपं जाईल आपल्याला. ठीक आहे. नाही नाही, तुम्ही बसा बसा बसा. पप्या, सरांना तेवढी खुर्ची आणून द्या आतनं. जा की चेअर घेऊन ये. बसा. तेवढं हायलायटर आणखी. जाक्यान. मी जाऊ? नाही नाही पप्या, तू थांब इथं. सर, ही रोडमॅप कंपनीची डील तेवढी चेक करा. त्यांच्या बिल बुक मधल्या तारखा आहेत ना, त्यातल्या 2 तारखांमधलं अंतर चेक करा. मोबाईल वापरला तरी चालेल. हा ठीक आहे. लवकर या. हा लवकर. सर, मी आजचा स्टॉक चेक करून येतो. हे बघा सर, हे बिल ज्या कंपनीचं आहे त्यावर आयएसओ कोड का बरं नाही? त्यात मी नाही एवढं लक्ष देत. हे सगळं तर ऋतिक बघतो. बर, मग मी हे बाजूला काढून ठेवते. पप्या, जरा स्टेपलर आण ना. सांग तिला. स्टेपलर आहे का? नाहीये. साधं एक स्टेपलर नाही ते. हे बघा, हे तर बिल हाताने लिहिलंय, यावर शिक्का बी नाहीये. असं कुठं असतंय वे? एक काम कर, हे असले सगळी बिल आहेत का नाही बाजूला काढून ठेव. एकदाच निकाल लावतो सगळ्याचा. हा बर. मी जाऊ का? नाही, थांब. ह्याचं काय? का बरं खाली गेले सांग बरं. मला काहीच माहित नाही, सगळं ऋतिक बघतो ना. तर इथं अमाऊंट तर डिक्रीज झाली ना. सर, तुम्ही जाऊ शकता. नाही नाही, ठीक आहे. मी काय अडचण नाही मला. नाही अहो, खरंच जाऊ शकता तुम्ही. मला तुमच्याकडनं जेवढी माहिती पाहिजे होती तेवढी मला संधी मिळाली, त्यामुळे काय अडचण नाही, तुम्ही गेलात तरी. जावा. हा मुंजा, बोल की र. हा कृष्णे, मामी कशी आहे? जेवण बिवण केलं का नाही तिनं? हा मामी घरी आहे र. तू कुठं आहे? तू गेली नाही घरी? अगं मग मामी एकटीच असेल घरी. अरे म्हणजे माझ्या लक्षातच गेलं की. असं कसं विसरली कृष्णे? काहीतरी गंडतंय बरं का. अरे नाही म्हणजे काय सांगू तुला, या कामाच्या गरड्यात मला लक्षातच राहिलं नाही. मी अरे साधं घड्याळाकडे पण बघितलं नाही अजून. तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती बघ कृष्णे. हे बाबा, ब्रेक लाव तुझ्या गाडीला. मी काय मुद्दामून नाही केलं. मी सांगते ना, कामात लक्षात राहिलं नाही. मामीला बरं नाही, कसं काय ध्यानात राहिलं नाही काय माहिती. असं विसरून चालायचं नाही बरं का कृष्णे. नाही नाही म्हणजे हे बघ, 5व्या मिनिटाला मी आता घरी पोहोचते बरं का. पोचती काय पोचती, मी बाहेर येऊन थांबलोय. ये लवकर जाऊ संकटच. बरं बरं, थांब आली.
आत्ताच मामी झोपले. त्यांनी जेवण बी केले आणि गोळ्या बी घेतल्या. तुला आणि मामाला बी जेवण ठेवलंय, जेवण करून घ्या.